वर्ष आहे फोन के आता आणि कीर्तन माझा चालू आहे. पहिला दिवस आहे, सप्त्याचा दुसरा दिवस आहे. काल आता आमच्या गुरुमाऊली चालेल सविताताई उगले यांचं सुंदर अशा याच्यामध्ये कीर्तन झालेलं आहे. तुमच्याच गावातली एक मुलगी सून नात भाची सगळ्याच नात्यानं ती नटून आलेली आहे. असं या गावामध्ये तसं म्हणलं तर माझं दुसरं कीर्तन आहे बरं का. उगले अण्णांच्या घरामध्येच वास्तुशांती निमित्ताने एक कीर्तन झालेलं आहे आणि आता पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये भव्य अशा मंडपामध्ये माझ्या वाट्याला आलेले दुसऱ्या दिवसांचे जे काय पुष्प तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं कृपेनं आलेली सेवा स्वीकारून जसं मला बोलता येईल तसं तुमच्या पुढे बोलणार आहे बरं का. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिद्वन्द्वातीतं गुणसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकमितिमूलाचरन्तवादी साक्षात्भूतभावर्तितं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा त्रिगुरुवे साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कलावज्ञ जीवोधराथावतारं कलाकांगतेजोदिकामोदि वक्त्रमो कलानिश्यवादापनोदारणदक्षं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम्. मनोजव मारुततुल्यवेगं जितेन्द्रियावृत्तिमतामरिष्टवातात्मजं वानरयुक्तमोक्षं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सौराष्ट्र संबंध श्री शैलमल्लिकार्जुन जैन महाकामेश्वरयोजनाचे डाके भीमाशंकरम शेतुबंधे रामेशनागी द्वारकोणेश्वरम गौतम तटे मलंत केदार वृष्णेश्वरे थानी ज्योतिर्लिंगानी सायंप्रात पट्टन सप्तजन्म प्रतपाप स्मरण विनयशते. महायोगपीठे तटे भीमारत्नवरं पुंडरीकाय धातुर्नेन्द्रं समागत्य तिष्ठन्त आनंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. धन्याजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला. मज वाटे त्यासी लिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे. प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवून माता साष्टांग आता दंडवत. दुसरी बंधू सारजाजे चतुराननांची आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरण ओजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होऊन श्रोते जन त्या नमन माझे दंडवत. आता वंदू साधू सज्जन
रात्रंदिवस हरीचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारिती जण, ध्यान मन माझे दंडवत। आता वंदुरंग भूमिका, कीर्तनी उभी होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा, त्या नमन माझे दंडवत। आईशे नमन करुनी सकळा, हरी कथा बोले गोबड्या बोला, अज्ञान म्हणून आपुल्या बाळा, चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल। धन्याजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शिन गेला, मज वाट त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे। बघा या ठिकाणी कीर्तन सेवा खरोखर मला आली, देव पाहावया कारणे, लागती देऊळे पाहणे, पण पुण्यात तरी देवळाच्या गुणे देव प्रगटे। बरोबर आहे ना? देव पाहावया कारणे, लागती देऊळे पाहणे, पण पुण्यात तरी देवळाच्या गुणे देव प्रगटे। बघा आपण पंढरपूरला आळंदीला जातो, तिथे गेल्यानंतर कशासाठी जातो आपण? तुम्ही तर तिथंच आहेत, कशासाठी जातो बाबा आपण? बोला ना। दर्शनासाठी किंवा पांडुरंगाच्या भेटीसाठी। पण जात असताना पांडुरंग परमात्मा उभा आहे, कुठं आहे? विठेवरी उभा आहे, पण असा उघडाच आहे का? देऊळ आहे ना, तेच सांगत आहे मी। देव पाहावया कारणे, लागती देऊळे पाहणे, परी पुण्यात तरी देऊळाच्या गुणे देव प्रगटी। पुण्यात तरी देऊळाच्या गुणे। बरं का? आता पुण्य देऊळाच्या, जसं पांडुरंग परमात्म्याची मूर्ती आहे, त्या पांडुरंगाच्या भेटीसाठी जायचंय। अगोदर पांडुरंगाला भेटतो का अगोदर कळसाला देवळाला भेटतो? कळसाला आणि देवळाला भेटतो, आणि मग त्या देवळाच्या गुणे आतमध्ये देव प्रगटे। बरं का? विठ्ठल मला सांगायचंय काय? पुण्यात तरी देवळाच्या गुणे देव प्रगटे। या ठिकाणी उगले बाबा पार्वत महाराज उगले आणि सविताताई उगले, हे जे दोन आहेत ना, माऊली देवळाचं रूप आहे। बरं का? पार्वत महाराज हे देवळाचं रूप आहे, आणि त्याच्यामध्ये जे उभा असलेली आदिशक्ती आदिमाया सविताताई, बरं का, हे देव पाहावया कारणे, लागते देऊळे पाहणे, परी पुण्यात तरी देवळाच्या गुणे देव प्रगटे। तुम्ही म्हणसाल ते पार्वत तुम्हाला देव दिसला, सविता कशी काय देव दिसली? बरं का? हृदयी असता रामो, सर्व सुखाचा आरामो, आहे का नाही? पण भ्रांतासी कामो विषयावरी। प्रत्येक